हरिओम. अध्यात्म रामायण प्रवचन क्रमांक 5. नारदांची चिंता चातुर्वर्ण भाग 2. देवर्षी नारद मुनीने ब्रह्मदेवाजवळ कलियुगाची जी आणखी चिंता व्यक्त केली ती आता आपण पाहू. त्यक्त स्वजाती कर्मणः प्रायशः परमंचकाः क्षत्रियाश्च तथा वैश्याः स्वधर्मत्यागशीलिनः. कलियुगामध्ये क्षत्रिय आणि वैश्य स्वधर्माचा त्याग करतील आणि आपले निजकर्म सोडून बहुतांशी इतरांना फसवतील. आता आपण हा कलियुगाचा विचित्र महिमा माहीत करून घेऊ. येथे क्षत्रिय आणि वैश्य अशा दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तेव्हा प्रथम क्षत्रिय. क्षेत्राचे प्रदेशाचे रक्षण करणारे ते क्षत्रिय. मग ते क्षेत्र अ देशाचे असो, ब राज्याचे असो, क अंतर्गत असो किंवा व्यक्तिगत असे कसेही असू शकते. असे करताना क्षत्रियाचे प्रथम आणि एकमेव कर्तव्य आहे की देश, राज्य, अंतर्व्यवस्था, व्यक्ती यांचे संरक्षण करणे, प्रसंगी स्वतःचे प्राण पणाला लावून आपले कर्तव्य बजावून रक्षण करणे. यासाठी अतुलनीय पराक्रम, धैर्य, धृती, निष्ठा, तत्परता अंगी असावी लागते. यासंबंधी सहज गप्पा मारताना माझ्या वडिलांचे एक मराठा स्नेही सांगत होते, लढाई करताना आमचा मराठा जसजसे रक्त पाहेल तसतसे तो पुढे पुढे जात राहील. आता डास किंवा ढेकूण यांचे रक्त पाहून ज्यांना चक्कर येते त्यांचे लढाई हे काम नाही. देशाचे रक्षण करणारे सैनिक, त्याचे प्रशासन यांची प्राथमिक जबाबदारी असते की प्राण पणाला लावून देशाच्या सीमेचे रक्षण करणे. आपल्या देशाची गुप्त माहिती बाहेर कोणालाही न कळू द्यायची त्यांच्या प्रशासनाची जबाबदारी असते. असे सैनिक अतिशय दक्ष राहून देशाच्या सीमेवर रात्रंदिवस खडा पहारा ठेवून आपले कर्तव्य चोख बजावतात. म्हणून देश, देशाची मालमत्ता, देशाचे सार्वभौमत्व, देशवासीय सुरक्षित निर्भय मोकळेपणाने राहू शकतात. परंतु दुर्दैवाने या कलियुगात एखादा नागरिक, लष्करी प्रशासनात एखादा अधिकारी सीमेवरील एखाद्या सैनिकाशी साटोलटे करून लष्करीदृष्ट्या अत्यंत संवेदनशील महत्त्वाची गुप्त माहिती देशाच्या शत्रूला पुरविणारे पकडले जातात. ही फितुरीची कड इतिहासातही वाचायला मिळते. हे फक्त भारतातच घडते असे नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये असे घरभेदी पकडले जातात. राज्याचे रक्षण करणारे निमलष्करी दल असते. राज्यामध्ये काही दंगाधोपा, दंगल, दगडफेक, जाळपोळ, लूटमार इत्यादी असे काही घडू नये आणि त्यातून घडलेच तर त्याचा बंदोबस्त करणे, सरकारी मालमत्तेचे रक्षण करणे, सामान्य जनांना शांततेत जगू देणे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, यासाठी हे असे निमलष्करी दल असते. अशा दलामधील जवानांना एकूणच कायम दक्ष राहावे लागते आणि अशांततेच्या काळातही रात्रंदिवस कर्तव्य बजावावे लागते. प्रसंगी अशांना जखमा होतात, क्वचित प्राणावरही बेतते. पाकिस्तानमधून आतंकवाद्यांनी जेव्हा मुंबईवर हल्ला केला तेव्हा कर्तव्य बजावताना आपल्या 3 अधिकाऱ्यांना प्राण गमवावा लागला. या कलियुगामध्ये एखाद्या राज्यामध्ये दंगल घडवून आणण्यासाठी त्या देशामधील एखादा नागरिक फितूर होतो. तो देशप्रेम वगैरे गुंडाळून ठेवतो आणि अशा आतंकवाद्यांना सर्वतोपरी मदत करतो. हे या कलियुगाचे दुर्दैवी सत्य आहे. याचे सध्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्या सुरू असलेला नक्षलवाद. येथे तर शेकडो गद्दार, बेईमान यामध्ये सामील आहेत. याआधीही अशा अनेक संघटना अराजक माजवीत होत्या. आता त्यांचा पूर्ण बिमोड झाला आहे. या कलियुगात महाभयावह, अंगावर शहारा आणणारा, अंतःकरण पिळवटून टाकणारा
घृणास्पद अनैतिकतेचा दुर्दैवी प्रकार म्हणजे राजकीय फायद्यासाठी राजकीय पुढाऱ्यांकडून जवानांचा जेव्हा बळी घेतला जातो तेव्हा. लोकप्रतिनिधी जेव्हा म्हणतात की सीमेवर मरण्यासाठीच जवानांची नेमणूक केलेली असते, हा म्हणजे कृतज्ञपणाचा अत्युच्च किळसवाणा कळस आहे. या कलियुगात जवानांबद्दल असे गलिच्छ अमानुष राजकारण करण्याइतपत राजकारणाची पातळी घसरली आहे. असे बोलताना आपल्या मानवी जन्माची थोडी तरी काही लाज बाळगावी. यांची भाषा जर पशूंना समजली तर तेही शहारतील. या अशा नीचांबद्दल माझ्या माय मराठी भाषेमध्ये मला शब्द सुचणे अशक्य आहे, कारण माझी माय मराठी या इतक्या खालच्या थराला जात नाही. या अशा राजकारण्यांना तिर्यक योनीची 7व्या नरकाची शिक्षा दिली तरी ती कमीच आहे. ज्यांना जवानांचे हे सर्वस्व ओवाळून टाकून देशासाठी केलेले योगदान बलिदान समजते, अशाने आपल्या कमाईतला काही हिस्सा या जवानांसाठी बाजूला करून तो वीरपत्नींना वीर बालकांना आवर्जून द्यावा. हे 7व्या स्वर्गापेक्षाही महान सौख्य देणारे आहे. अंतर्गत भागामध्ये काही प्रासंगिक अराजक माजते, ते तेवढ्यापुरते मर्यादित असते. तसेच नित्यदिनी व्यवहारामध्ये कायद्याने नागरी जीवन जगले गेले पाहिजे. वाहतुकीचे नियम पाळले गेले पाहिजेत. मोर्चा काढला जातो, सभा भरविल्या जातात, सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. अशावेळी याला विरोध करणारे कायदा हातात घेतात. दादागिरी, दहशत माजविणे, घरगुती भांडणे, मारामाऱ्या, चोऱ्या, दरोडे, खून, अपघात वगैरे घटना होत असतात. अशावेळी जर कुणी बेजबाबदारपणे वागून अराजक माजवत असेल तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस असतात. परंतु दुर्दैवाने या कलियुगात अशा बेजबाबदारांना ज्यांनी कायद्याचे रक्षण करायचे त्यांच्याकडूनच चिरीमिरी घेऊन मदत केली जाते. कित्येक वेळी हे रक्षणकर्ते त्यांच्या कचेरीत किंवा त्यांच्या नेमणुकीच्या जागी गैरहजर असतात. यामधील काही महाभाग त्यांच्या नेमणुकीच्या जागी मदतनीस नेमतात आणि आपण लभ्यांश मिळेल अशा ठिकाणी सहकार्यांना मदत करायला जातात. या गोष्टी दिसायला किरकोळ दिसतात, परंतु यामधून मोठ्या घटना करायला बळ मिळते. अशा घटनांना वेळीच वचक बसला पाहिजे, परंतु दुर्दैवाने हे गांभीर्याने कोणाकडूनही घेतले जात नाही. व्यक्तिगत संरक्षणासाठी धनपती, राजकीय पुढारी, राज्यकर्ते, मोठे अधिकारी, व्यावसायिक किंवा असेच कोणी अन्यजन खाजगी किंवा सरकारी अंगरक्षक, कमांडोज, सुरक्षक नेमतात. यांची जबाबदारी अशा व्यक्तीच्या जीविताची काळजी घेणे हे असते. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना एकदा त्यांचे विमान भरकटले आणि अपघातग्रस्त झाले. त्यावेळी देशाच्या पंतप्रधानांचे प्राण वाचवताना त्यांच्या 4 सुरक्षा अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले. काही व्यक्तिगत पातळीवर जेव्हा अशी सुरक्षा घेतलेल्या व्यक्तीवर हल्ला केला गेला तेव्हा त्यांच्या सुरक्षा रक्षकांना प्राण गमवावा लागल्याच्या अनेक घटना घडतात. परंतु दुर्दैवाने या कलियुगात देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांनीच त्यांना ठार मारले. जगामध्ये अशा अनेक घटनांचा इतिहास साक्षीदार आहे. वास्तवात क्षत्रियांनी नैतिकतेने प्रजेच्या कल्याणाकरिता राज्य चालवायचे असते. त्यासाठी त्यांनी साक्षात्कारी सद्गुरूंचा सल्ला घ्यायचा असतो. पूर्वी राजे ऋषीमुनींचा सल्ला घेत असत. क्षत्रिय देशाचे रक्षण करणारे असतात, यामुळे त्यांनी देशाचे पालन करतेही असायला पाहिजे. त्यांचा एकूणच वचक असतो, यामुळे राज्यात अराजक माजत नाही. परंतु येथेही कली शिरला. सत्ता, पैसा, मान मरावत यामुळे सत्ताधाऱ्यांना अहंकाराने घेरले. ते मतासाठी मिंधे झाले. ज्ञानीजनांऐवजी ते समाजाच्या पुढाऱ्यांचे ऐकून राज्य चालवू लागले. येथे सर्व घोटाळा झाला. स्वार्थासाठी तत्वांचा बळी दिला जाऊ लागला. चोर सोडून संन्यासांना त्रास दिला जाऊ लागला. मते विचाराने नव्हे
तर पैशाने विकत घेतली जाऊ लागली. दादा लोक निवडून येऊ लागले. सर्वत्र अराजकता सुखाने नांदू लागली. राजकारणात अर्थकारण प्रभावी ठरले. आता क्षत्रियांनंतर यामध्ये जो वैश्य दुसरा भाग आहे तो आपण पाहूया. 2 वैश्य. वैश्यांचा कर्मयोग म्हणजे व्यापार करून, उद्योग करून, शेती करून, कारखाना चालवून जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे हे फार मोठे सामाजिक कार्य आहे. एरवी सर्वांना वस्तू जगताचा पुरवठा होणे शक्य नाही. समाजाला कारभार करणे शक्य नाही. देशाची अर्थव्यवस्था चालणे शक्य नाही. परंतु येथेही कधी आपला प्रभाव दाखवू लागला. ज्याला समाजात जास्त मागणी आहे अशाच वस्तू पिकवल्या, तयार केल्या जातात. मानवी जीवनाला काय आवश्यक आहे याचा विचार केला जात नाही. वस्तू उपलब्ध करताना वाजवीपेक्षा कितीतरी पट जास्त दर लावला जातो. फायदा किती मिळवायचा याला काही हिशेब असावा. तसेच काही निकडच्या वस्तू बाजारामधून गायब केल्या जातात. जनता हैराण होते. मग मागील दरवाजाने याच जनतेला अव्वाच्या सव्या दराने त्या दिल्या जातात. वस्तूंमध्ये निकृष्ट दर्जाची भेसळ केली जाते. अस्सलची नक्कल करून अस्सल म्हणून विकली जाते. आयकर कमी भरण्यासाठी खोटे हिशेब लिहून सरकारची फसवणूक केली जाते. काळा बाजार केला जातो. देवर्षी नारद मुनीने ब्रह्मदेवाजवळ कलियुगाची जी आणखी चिंता व्यक्त केली आहे ती आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.